ठाणे शहरातील कोटनाका परिसरात असलेल्या पोलीस टॉवरमध्ये स्वयंपाकासाठी स्वच्छ, सुरक्षित आणि किफायतशीर इंधन उपलब्ध व्हावं यासाठी आमदार संजय केळकर यांच्या विशेष प्रयत्नातून महानगर गॅस पाईपलाईनच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला। या उपक्रमामुळे पोलीस कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना मोठा दिलासा मिळणार आहे। यावेळेला नगरसेविका उषा वाघ, भाजपाचे निलेश कोळे, विशाल वाघ आणि पोलीस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते। पोलीस टॉवरमध्ये राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना आतापर्यंत सिलेंडर गॅसवर अवलंबून राहावं लागत होतं। सिलेंडरची उपलब्धता, दरवाढ तसंच सुरक्षिततेच्या दृष्टीने येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन आमदार केळकर यांनी या ठिकाणी पाईपलाईन गॅसची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा केला। त्यांच्या प्रयत्नांना यश येत महानगर गॅस पाईपलाईनच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे। या कामामुळे पोलीस टॉवरमधील सर्व निवासी घरांपर्यंत थेट गॅस पुरवठा होणार असून स्वयंपाक अधिक सुलभ, सुरक्षित आणि वेळेची बचत करणारा ठरणार आहे। याप्रसंगी आमदार केळकर यांनी सांगितलं की पोलीस कर्मचारी हे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अहोरात्र सेवा देत असतात। त्यांच्या दैनंदिन जीवनात सोयीसुविधा उपलब्ध करून देणं ही आपली जबाबदारी आहे। महानगर गॅस पाईपलाईनमुळे त्यांच्या कुटुंबियांना सुरक्षित आणि स्वच्छ इंधन मिळणार असून भविष्यातही अशा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील राहू। स्थानिक पोलीस कर्मचारी आणि रहिवाशांनी या उपक्रमाबद्दल आमदार संजय केळकर यांचे आभार मानत समाधान व्यक्त केलं। लवकरच काम पूर्ण करून गॅस पुरवठा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली। साहेब, या ठिकाणी गॅस पाईपलाईन टाकण्याचा कामाचा शुभारंभ झालेला आहे, काय सांगाल त्याबद्दल? आज या ठिकाणी ही पोलीस टॉवर वसाहत आहे आणि जवळजवळ 250-300 घरं आहेत। महानगर गॅसचं कनेक्शन अनेक ठिकाणी अजून ठाणे शहरामध्ये प्रलंबित आहे आणि त्याच्यामुळे गेल्या 4 वर्षापासून आम्ही त्याचा पाठपुरावा करून जवळजवळ आत्तापर्यंत 29,000 घरांना महानगर गॅसचं कनेक्शन देण्यामध्ये आम्हाला यश मिळालं। कारण की अनेक अडचणी असतात, महापालिका, महानगर गॅसची मंडळी आणि ग्राहक, तर त्याच्यामधला दुवा बनण्याचं काम आम्ही केल्यामुळे आज 29,000 घरांना गॅस कनेक्शन मिळालं। पोलीस वसाहत हा आमचा जिव्हाळ्याचा विषय। पोलीस त्या ठिकाणी 24 तास काम करत असतात, पण पोलीस कुटुंब जे आहे त्यांना जेवढी म्हणून या ठिकाणी सुविधा मिळेल ती आम्ही बघत असतो आणि त्याच्यामुळे आज या ठिकाणी महानगर गॅसच्या कामाचा आपण शुभारंभ करतो आहे। हे काम 260 घरापर्यंत पोचायला अजून 2-3 महिने जातील, पण पावसाळ्याच्या आतमध्ये या ठिकाणी प्रत्येक घरामध्ये हा महानगर गॅस जो आहे तो पोचलेला असेल आणि याच पद्धतीने निरनिराळ्या ज्या पोलीस वसाहती आहेत, गरीवरी पोलीस स्टेशन, पोलीस लाईन आहे, तिथे पण आमचं झालेलं आहे। त्या सगळीकडे येत्या 2-3 महिन्यामध्ये आम्ही हे काम जे आहे ते करणार।